उपस्थित मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी स्पृहा भूषण पवार, इयत्ता 3रीची विद्यार्थिनी. आज मी तुमच्या समोर अतिशय गंभीर आणि भविष्याची चिंता करायला लावणारा विषय मांडत आहे. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं. भर उन्हात पाऊस होऊन आबा जागोजागी पडतं, भर उन्हात पाऊस होऊन आबा जागोजागी पडतं. उन्हात होतं वादळ, पावसाळ्यात पडतो दुष्काळ, उन्हात होतं वादळ, पावसाळ्यात पडतो दुष्काळ. तापमान वाढता वाढता वितू लागतात हिमनग, वितू लागतात हिमनग. या खुल्या कवीच्या कवितेला अशा पर्यावरणीय स्थितीवर किती सुंदर भाष्य केलं आहे. जानेवारी फेब्रुवारी मध्ये ऊन असंच येऊ लागतं. कधी उत्तरात वर्णबदल झालेल्या प्रचंड पुराने, कधी चक्रीवादळाने, कधी दिल्लीमधल्या प्रदूषित धुक्याने, तर कधी कल्याणमध्ये झालेल्या हिरव्या अम्लीय पावसाने आपण हदरतो. प्रदूषण वाढत जाते आणि पर्यावरण ढासळत जाते. म्हणून मलाही तुमच्यासमोर या वातावरणाच्या बदलांवर चिंतन करणे महत्त्वाचे वाटू लागते. म्हणून मी तुमच्यासमोर विषय मांडत आहे, पर्यावरण संवर्धन काळाची गरज. मित्रांनो, निसर्गाचा पर्यावरणाशी, पर्यावरणाचा जीवसृष्टीशी आणि या दोघांचं मानवी जीवनाशी अतूट नातं आहे. पण आपण विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनांना अक्षरशः स्वतःच्या पायाखाली तुडवलं. आज वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे जल, वायू, भूमी, ध्वनी या सर्व प्रकारच्या प्रदूषणांमध्ये वाढ झाली. एकीकडे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत चालले आहे, तर दुसरीकडे औद्योगिक सांडपाण्यामुळे नद्या गटार गंगा भरत आहेत आणि यातूनच वातावरण बदलाच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. मी वाचले की इल निनो या हवामान बदलामुळे पॅसिफिक महासागराचे तापमान वाढत चालले आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येमुळे वादळी पाऊस, महापूर व विषुववृत्तीय प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे हे स्पष्ट दिसत आहे. जेव्हा पाऊस अनियमित पडतो तेव्हा शेती उद्ध्वस्त होते. जर प्रदूषणामुळे पृथ्वीच्या कवच कुंडले असलेला ओझोनचा थर कमी होऊन पृथ्वीवर हाहाकार माजेल, वनस्पती व सजीव सृष्टी उद्ध्वस्त होईल. मित्रांनो, महात्मा गांधीजींनी म्हटले होते की हा निसर्ग आपली प्रत्येक गरज पूर्ण करतो, पण हव्यास नको. आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी तर सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह नेशनचा नारा दिला. मित्रांनो, वातावरण बदलाचा परिणाम महाभयंकर आहे. जर पृथ्वीचे तापमान असंच वाढत राहिले तर अनेक शहरे पाण्याखाली जातील, बारमाही नद्या कोरड्या पडतील, अनेक संकटे उद्भवतील.